नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम अशी कांद्याची गोल गरगरीत भजी कशी करायची ते बघणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम छान ही भजी बनवून तयार होते. भजीचं पीठ जर छान प्रकारे असं सेट झालं तर गोल गरगरीत भजी तयार होतात. तुमचंसुद्धा भजी छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हावी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात कुठे स्किप करू नका. मस्त आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम भजी करायला लगेच सुरुवात करूयाच. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग मस्त आपण गरमागरम भजी बनवायला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया. तर भजीसाठी लागणारं साहित्य बघा, इथं 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, चिमूटभर खायचा सोडा आहे. इथं 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले. बघा, त्याच्या अशा छान मोठ्याच फोडी ठेवायच्या, म्हणजे आपण कांद्याची गोल भजी करणार आहे ते खाताना खूप असे छान लागतील. अशा मोठ्या मोठ्याच त्याच्या फोडी करून घ्यायच्या. 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आहे. तुम्हाला मिरची नाही घ्यायची असेल, नाही घेतली तरी चालेल. याऐवजी तुम्ही 1 चमचा लाल तिखट घेतलं तरी चालेल. तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला भजी कितपत तिखट हवी त्यानुसार. आता लगोलग काय करायचं, 1 बाउल घ्यायचा आहे. यामध्ये घालून घ्यायचा कांदा, त्याचसोबत हिरवी मिरची. आमच्या घरामध्ये तिखट भजी आवडतात म्हणून मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं. तुम्ही 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालेल. कोथिंबीर. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. जिरं, ओवा कसा हातावरती घ्यायचा असा क्रश करून यामध्ये घालायचा, त्याचा फ्लेवर छान उतरतो. हळद आणि खायचा सोडा चिमूटभर. आता हे सगळं साहित्य एकजीव करून घेऊया. आधी याला छान असं मिसळून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे. अगदी 2 चमचे इतकं पाणी घालायचं. भरपूर असं पाणी घालू नका, नाहीतर हे बेसन पीठ पातळ होईल. अगदी कमी प्रमाणात पाणी घालायचं. बघा, मस्त बेसन पीठ भिजवलं गेलं आहे. इथं मी फक्त 2 चमचे पाण्याचा वापर केला. तुम्ही बघू शकता आपलं बेसन पिठाचं हे मिश्रण असं छान दाटसर हवं. सैलसर त्याला करू नका, नाहीतर भजी सोडता वेळेस गोल गरगरीत अशी भजी होतील नाही. तर बघा, याप्रमाणे जसं हे बेसन पीठ भिजून घ्यायचं. आता फक्त याला 5 मिनटासाठी मुरून घ्यायचं आहे. लगेच मग आपण भजी तळायला घेऊया. आता बघा, इथे भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल व्यवस्थित तापवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. भजीचं पीठ छान असं 5 मिनटं मी भिजवून घेतलं. असा एक गोळा घ्यायचा. बघा, मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे. छान याचे गोल गरगरीत असे भजे करून घ्यायचे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. जेवढे यामध्ये मावतील तेवढे सोडून घ्यायचे छान याप्रमाणे. आणि ही भजी खायला खूप असे टेस्टी लागतात. बाहेर छान मुसळधार पाऊस सुरू आहे, तुम्हाला आवाज येतच असेल. पावसाळ्याचे दिवस म्हटले आठवण होती भजी खाण्याची, तर पटकन बनवून खायचे मस्त गरमागरम. पावसाळ्यामध्ये भजी खाण्याची वेगळीच मजा येते. जेवढे यामध्ये मावतील तेवढे सोडून घेऊया. आणि लक्षात ठेवा, आणि पलटवायची अजिबात घाई करू नका. एक बाजू छान तळून घ्यायची. छान भजीने आकार धरला की नंतर मग आपण पलटून घेऊया. बघा, आता पलटून घेऊया. 2 ते 3 मिनटं झाली आहे. आता बघा, भजीने छान प्रकारे असा आकार धरला. त्याला लगेच असं पलटून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ही भजी. छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊया. बघा, मस्त इथं भजी छान खरपूस रंगावर तळून झाली आहे. आता याला लगेच काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता रंगही छान असा सुरेख आला. याला संपूर्ण तेल झाऱ्यातून निथळून काढायचं आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया. गरमागरम भजी तळून तयार आहे. त्यासोबत मी मिरच्या देखील तळून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत ही आपली भजी झाली आहे. आणि एकदम अशी बाहेरून कुरकुरीत, आतून छान अशी नरम आहे. खाण्यासाठी खूप अशी छान आहे. पावसाळा म्हटलं की भजी तर झालीच पाहिजे. तर गरमागरम भजी
आणि सोबतच चहा असेल तर क्या बात आहे. तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. काही जणांना चहासोबत आवडतात, ते चहासोबतसुद्धा खाऊ शकतात. तर गरमागरम इथं आपली कांद्याची भजी बनून तयार आहे. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा. खूप सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.